सजयति सिन्धूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशिन्नाशयति विघ्नानां या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासनां या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृते देव्यै सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापा मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयति गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ओम नमो श्रीरामचंद्राय भवतापविमोचनाय परब्रह्मरूपाय च भास्करात्मजाय नमो नमः। श्रीगणेशाय नमः। जय जयाजी समसद्गुरु समर्था अनाथनाथा कृपावंता मुमुक्षा शरणागत होता जन्म वार्ता तया नाही ऐसे देतसा कृपादानासी म्हणून शरणागत पायासी भावार्थ धरुण मानसी शरण चरणांसी आलो असे मी तव अनंत अपराधी अगणित पापाची वृद्धी परी कृपाळू तू दयानिधी नेई सिद्धी परमार्थ ऐका श्रोते हो सावधान मलमास परम आख्यान मागील अध्यायी कथन व्यतिपात वैद्रुती महिमा वर्णिला। पाठीमागच्या अध्यायामध्ये आपण व्यतिपात वैद्रुती त्यानंतर द्वादशी अमावस्या पौर्णिमा ह्या पर्वणीबद्दल आपण बघितलेलं आहे। 5 पर्वे यांचा प्रश्न लक्ष्मीने केलासा आपण तया माझी सांगितले 2 पुढे अवधान दीजिये श्री विष्णू वदत सैनिके ऐक क्षीराब्धी कन्यके मागे कथिले पर्व देखे पुढे ऐके अति आदरे व्यतिपात वैधृती वर्णन तुझ म्या केले निरोपण तयाही परी शतगुण ऐके महिमान पुढारी शतसंक्रांतीचे फळ एके ठाई तयावरी शतपर्वणी अधिक पाही युगायुगी मासादी आयनेही होत असे विशेष तया शतगुणे अधिक चंद्रग्रहण असे देख तया ते शतगुणे एक सूर्यग्रहण बोलिले असे। पाठीमागच्या ह्याच्यामध्ये जे सांगितलेलं आहे की 5 पर्व जे सांगितलेली होती त्याहीपेक्षा आत्ताचं जे आहे सांगितलेलं आहे की संक्रांतीचं फळ एका ठिकाणी त्याच्यावरती काय होणार शतपर्वणी अधिक पायी म्हणजे शतपर्वणी आणखी जे आहेत त्याचं पुण्य युगायुगादी मासादी अनेक आयनं जरी झाली हे विशेष आहेत आणि त्याहीपेक्षा शतगुण अधिक काय असेल तर चंद्रग्रहण जे आहे चंद्रग्रहणाची पर्वणी ती मोठी आहे आणि त्याच्याहीपेक्षा शतगुणाने जी आहे ती सूर्यग्रहणाची पर्वणी असेल। मग त्यावेळी काय केलं पाहिजे ते आता सांगतात। असंख्य व्यतिपात केले दान कोटी तीर्थी केले भ्रमण किंवा पंचगव्यादी प्रायश्चित्ते दान व्यतिपात स्नान गंधोदका असंख्य व्यतिपात योगावरती दान केलं कित्येक कोटी तीर्थांचं भ्रमण केलेलं आहे पंचगव्याचं अनेक वेळा प्रायश्चित्त घेतलेलं आहे व्यतिपात स्नान गंगेमध्ये केलेलं आहे कोटी पुरश्चरणे जप पाही चंद्र सूर्यग्रहण होई तया वरिष्ठ अधिक पाही ऐके नवाई शुभानने कोटी पुरश्चरणाचा जप केला कधी तर चंद्रग्रहण जे आहे ते त्यावेळेला याचा लाभ पूर्ण होत असतो। अहो हे पौर्णिमा महिमा वर्णू न शके चतुर्वक्र ब्रह्मा तेथे बोलावयाची मिसा बोलता बोले न बोलवे। पौर्णिमेचं महात्म्य जे आहे ते फार मोठं आहे सांगितलेलं आहे। पौर्णिमा दिनी प्रातः स्नान जो नर करी आपण
तया ऐसा पुण्यवान दुजा आन असेना. प्रातःकाळी पौर्णिमेला काय केलं पाहिजे? स्नान केलं पाहिजे. किंचित सुवर्ण अथवा काही दान दीजे ब्राह्मणा ते पायी. विप्रभोजन माध्यान समयी त्या एवढा नाही पुण्यवान. या दिवशी सुवर्णदान किंवा कोणतंही दान ब्राह्मणाला द्यावं असं सांगितलेलं आहे. ब्राह्मणाच्या सोबत माध्याने भोजन करावं. तो ह्याच्यासारखा पुण्यार्थ काही नाही सांगितलं आहे. षड्रस मिष्टान्न पाही वाढी ब्राह्मणा ते स्वगृही. वरी दक्षिणे सहित वस्त्र तेही अर्पी भावे आदरे. ब्राह्मणाला मिष्टान्न षड्रस अन्न स्वतःच्या स्वगृही वाढायचं आणि वर्ण त्याला दक्षिणा वस्त्र अर्पण केली. हे कसं करावं? तर आदरानं करावं सांगितलं, भावानं करावं. वैशाखी कार्तिकी मागी रौद्री ब्राह्मी च वैष्णवी. विशेष फलदास्तित्राः पिंडदाने अक्षयं फलम. वैशाखी कार्तिकी माघी. वैशाख, कार्तिकी आणि माघी हे 3 महिन्यामध्ये श्रेष्ठता जाणीजे तिन्ही. हे तिन्ही काय तर श्रेष्ठ महिने ते. फाल्गुनी चैत्री नवविधी पौषी त्रिशुद्धी जाणीजे. फाल्गुनी चैत्र हे महिन्यामध्ये सुद्धा काय हे नवविधी आहेत. याच्यामध्ये पौष महिन्यामध्ये सुद्धा त्रिशुद्धी सांगितलेली आहे. या इतुकिया पौर्णिमेते वेगळाली असे दैवते. तेही परिसावू तू ते ऐक निवृते भामिनी. तर पौर्णिमेला याच्यापेक्षा वेगळी दैवत आहे, ते कृपा करतात असं सांगितलेलं आहे. ज्येष्ठ पौर्णिमा ते पाही ब्रह्म सर्वत्री दैवत राही. आषाढी ते नारायण रूपेही असे तेही जाणीजे. ज्येष्ठ पौर्णिमा ज्यावेळेला असते त्यावेळेला का ब्रह्मतत्व सर्वत्र असतं. ब्रह्मदैवत जे आहे ब्रह्मा ते सर्व पृथ्वी लोकावरती असतं सांगितलेलं आहे. आषाढीला नारायण स्वरूप जे आहे ते पृथ्वीवरती असतं. म्हणून करावे व्यासपूजन. व्यासरूपे साक्षात नारायण. या लागी करावे पूजन भाव धरुणी मानसी. म्हणून आपण व्यास पौर्णिमा करत असतो. व्यास पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा, ठीक आहे नाही. गुरुचं पूजन त्यावेळी करावं असं सांगितलेलं आहे. व्यास म्हणजे कोणी? साक्षात नारायण असं सांगितलेलं आहे. नादी सिद्ध हे आषाढी. पूर्वी हंसरूपी श्रिया गुढी. म्हणून परमहंस प्रौढी परंपरा पुढी चालत असे. परमहंस रूपे नारायण म्हणून व्यासरूपे नारायण. या लागी अगत्य की जे पूजन हंस रूपे नारायण. म्हणून नारायण कोण आहे? तर हा परमहंस आहे. आणि व्यास जे आहे हे नारायणाचंच रूप आहे. म्हणून व्यासाचं पूजन केलं म्हणजे गुरुचं पूजन केलं म्हणजे प्रत्यक्ष हंसरूपी नारायणाचंच पूजन केल्यासारखं आहे. माघ मासी माधव देवता. फाल्गुणी रुद्र तत्वता. चैत्र दैवत अनंता असे तत्वता निर्धारे. माघ मास जो असतो त्या माघ मासामध्ये माधव म्हणजे कोण? श्रीकृष्ण महाविष्णू हे त्याचं आधिपत्य त्या मासावरती असतं. त्यामुळं माघ मासामध्ये त्याची आराधना करावी. फाल्गुन मासामध्ये रुद्र तत्व हे सर्वत्र संचरलेलं असतं. त्यामुळे रुद्राचं त्यावेळी काय करावं? पूजन करावं. चैत्र दैवत जे आहे ते अनंत आहे. चैत्र महिन्यामध्ये कोणतं? अनंत म्हणजे महाविष्णूच आहे चैत्र महिन्यामध्ये असं समजावं. वैशाखी पितृदैवत जाण. मार्गशीर्षी यक्ष किन्नर जाण. देवी भवानी ते जाण. पौषी पौर्णिमा बोलिले. वैशाख मासामध्ये आपले पितृदैवत जे आहेत, आपले पूर्वज जे आहेत ते दैवत आहेत, त्यांच्यासाठी हा महिना आहे. त्याचं फळ त्यांच्या आशीर्वादाला मिळतं. यक्ष किन्नर आहे ते मार्गशीर्ष महिन्यामध्ये त्यांच्या आराधना करावी. देवी जी आहे त्या देवी कुठं? पौषी पौर्णिमा जी असते, पौष महिन्याची पौर्णिमा, त्यावेळी तिचं आवाहन करावं, आराधना करावी. ऐसिया पर्वकाळी जाण. प्रतिमासी कीजे पिंडदान. तेणे समग्र देवता तुष्टमान. आशीर्वचन पैदेती. असं पर्वकाळ जाणून प्रत्येक महिन्याला जर पिंडदान केलं तर समस्त देवता जे आहेत ते काय होतात? संतुष्ट होतात आणि आशीर्वाद देतात. स्नानविधी दान पुण्य जे आचरती भावे जाण.
तयाचे ऋण जाय निरसुन नसे अनुमान यदर्थी पंचमहायज्ञ पितृतर्पण यथोक्त की जे ब्राह्मण भोजन प्रतिमासी जे करीती आचरण तया नारायण संतुष्टे. पंचमहायज्ञ आणि पितृतर्पण प्रत्येक महिन्याला केलं, ब्राह्मणाला भोजन दिलं तर प्रतिमासी असं केल्यानंतर नारायण संतुष्ट होतो. मासा मासाचे ठाई जाण येतसे ती पर्व लक्षण तरी का करावे अनमान बहुत धन लागेना. अल्पवेचे पुण्य विशेष परी कोणी न धरिती सायास एरवी पिशुण येता गृहास करीती सायास आदरे. तेथे खर्च करिता फलतैसा व्यर्थ वेचिती वयसा परी सत्कारणी न वेचिती पैसा गरजतसे ठसा पुराणी. पिशुण कोणी घरी आले की आपण काय करतो, भरपूर त्यासाठी खर्च करत असतो. पण ज्या वेळेला खऱ्या अर्थानं आपल्याला पैसा खर्च करायला पाहिजे ज्या ठिकाणी सत्कारणी, तिथं आपण काय करतो, हात आकडता घेत असतो. आणि त्याच्यामुळं पुराणामध्ये काय सांगितलं की इथं कृपा होत नाही त्यांच्यावर. पुराणिक सांगतेची गेले व्यासादिकी ही काव्य केले पुराणे विस्तारून ठेविले परी जनन चाले या वाटे. पुराणिक म्हणजे ब्राह्मण जे गुरु लोक होते ते सांगत गेलेले आहेत. व्यासादिकांनी सुद्धा हे सांगितलेलं आहे, काव्य केलेलं आहे. पुराणांनी सुद्धा विस्तारण करून ते सांगितलेलं आहे. परंतु जन जे आहे ते ज्या वाटेने जायचे त्या वाटेनेच जातं. त्यांना किती शिकवलं तरी ते ऐकत नाही असं थोडक्यात आहे. फुकट स्वल्पाचेही स्वल्प ते कोणीही न नेणती अल्प. वृथा जल्पताती जल्प अभिमान कल्प भोगती. वृथा नुसती बडबड करत राहतात लोक, पण अभिमानाने बडबड करतात, आम्ही असं केलं तसं केलं, पण ॲक्च्युली काही करत नाही ते. शेष्णोदर पारंगत जगा माझी रूढी भोवत नेणोणिया हिताहित भगवंती देख अंतरिले. वीट न मानावा बोलण्याचा पुढे मागुता नरदेह कैसा. क्षणेक संगरती सुखाचा नये कामाचा बापाणो. जाय पाहता सोन्याची घटी मागुती नये लक्षिता लक्ष कोटी. करिता संसाराची आटाटी जन्म शेवटी निर्फळ. उदरा लागी करावे नीच सेवन तेथे पाप पुण्य न विचारता धन. मिळवावे संसारा लागून शेवटी कणव सांगाती. हे तो जगाची जग प्रौढी परचित पाहता ती रोकडी. परी कोणीही न करीती तातडी प्रपंच साकडी उगवावया. असो जे करतील जैसे ते तव भोगतील तैसे. क्रोध येऊ नये मानसे वदलो फारसे म्हणोनी. कथा भाग राहिला मागे सांप्रत तो वदावा लागे. पौर्णिमा महिमा रमारंगे सांगितला निजांगे रमे लागी. पौर्णिमेचं महात्म्य सांगायचं राहिलं त्यात सांगतो. क्षणेक जाणून संसार दयाळू तो जगदीश्वर. मृत्यूर का केली प्रसर तरणोपाय मानवाते. बहुत सुगम सुलभ उपावो सांगितला से देवादिदेवो. पौर्णिमादिनी स्नान दानात पावो की जे निर्वाहो जन्मांचा. आपुला जन्म सार्थक करून की जे पूर्वजांचे उद्धरण. ये विषयी चे कथन स्वये जनार्दन वदतसे. ऐके हो क्षीराब्दी बाळी अमावस्याची नवाळी. श्रवण केली या सकळी होय होळी पापाची. अमावस्याची ही जी नवाळी त्यांनी सांगितली ती जर श्रवण केली तर पापाची होळी असे होते असं सांगितलेलं आहे. मासाची अंती तसे अमावस्या तिथी. तरी स्नानदान यथा पद्धती करावे निवृत्ती आदरे. सारोने स्नान संध्या देवतार्चन करून या महाहवन. मग कीजे तीळ तर्पण ब्राह्मण भोजन यथाविधी. श्राद्ध कीजे यथास्थित पिंडदान करुणी युक्त. तेणे पितृगण संतोषत आशीर्वाद देतसे कुळाते. ऐसे प्रत्यही अमावस्येसे
आचरावे निश्चयेसी तयेदिनी पितृलोकासी पितरासी पितरासी संतोष. असं जर आपण अमावस्येला केलं तर पितरांना काय होतं, संतोष होतो तिथं असेल. म्हणजे अमावस्येच्या दिवशी काय केलं पाहिजे, स्नान संध्या करून देवतार्चन करावं, हवन करावं, त्या दिवशी तिल तर्पण करावं पितरांसाठी, ब्राह्मण भोजन यथाविधी करावं, श्राद्ध करून पिंडदान करावं. आणि पितृगण त्यामुळे काय होतात, संतोष पावतात आणि आशीर्वाद देतात कुळाला त्या. ऐसे प्रत्यही अमावस्येसी आचरावे निश्चयेसी तयेदिनी पितृलोकाशी पितरांशी संतोष. तयेदिनी पितरान लागून पितृलोकी करती सन्मान. देवो निमिष्टान्न भोजन तेणे पितृगण आनंदती. मग संतोषून देव देती आशीर्वचन तेणे वंशवृद्धी होतसे जाण. जया ते वाटे व्हावे कल्याण पावे सदनस वैकुंठी. असं केल्यानंतर काय होतं, पितृगण जे ते आनंद पावतात आणि मग ते संतोषून आशीर्वाद दिल्यानंतर आपली वंशवृद्धी होत असते. आता बऱ्याचशा लोकांना हे प्रॉब्लेम आहे की त्यांचा वंश वाढत नाही, मूलबाळ होत नाही त्यांना. काय त्याचं मुख्य कारण म्हणजे काय, ते कधीही घरामध्ये कुळाचार करत नाहीत. पितृतर्पण श्राद्ध ही केली पाहिजे, ते करत नाही. त्यामुळे पितृ नाराज होतात आणि मग त्यांना नाराज झाले की त्यांना शाप देतात. त्याच्यामुळे पुढची वंशवृद्धी होत नाही त्यांची. तेणे अवश्य करावे पिंडदान. न केली अपाय दारुण आणि मोक्षरूप कल्याण. सावधान परिसावे एक मासावरी पोषण पितरा ते होतसे जाण. मग तया ते करावे लागे वायुभक्षण तव ते कोकून शापती. एक मास जर झालं नाही तर त्यांना काय होतं, पितरांना काय होतं, उपोषण होतं, म्हणजे उपास होतं त्यांना. मग उपास झाल्यानंतर काय करायचं, वायुभक्षण फक्त करावं लागतं त्यांना, त्यांना काही खायला मिळत नाही. असं झालं तर ते आपल्याला शाप देतात. त्याची शापास्तव पाही संसारपुरी न पडेची काही. कष्टी होती सर्वदाही म्हणती आमचे दैव हेची भय. हे शाप दिल्यानंतर संसारामध्ये त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये अडचणी यायला लागतात आणि कष्ट पावतात ती लोक. त्यांना असं वाटतं की आमच्या दैवाचं असं लिहिलेलं आहे. आदव आचरण करती सरस मग बोल ठेविती प्रारब्धास. कुसमुसोन साधिती संसारास धरुणी हव्यास निजमणी. जिता धड न बोलती वचन मग कोठून करतील पिंडदान. जळो ऐसियाचे पुत्रपण काय वाचून संसारी. जिवंत आहे त्यावेळी नीट बोलत पण नाही त्यांच्याशी, मग पिंडदान कसलं करणार आहे त्यांचं काय. त्यामुळे असले याचं पुत्र पण काय उपयोगाचं असं सांगितलं. धन्य धन्य ते पितृभक्त अमान्य न करीती वचना. ते सदा सर्वदा पुरवती हेत मागितला पदार्थ देतात. जे ते पदार्थ मागतात पितृ, ते पदार्थ त्यांना खायला घालतात. असे जे त्यांचे पुढचे वंशज आहेत त्या लोकांना काय होतं, हे लोक खरोखर धन्य आहेत असं म्हणतात, कारण त्यांच्यावरती पितृ सगळे खुश असतात. जिवंत असता सन्मान मेलिया करती गया वर्जन. प्रतिमासे अमावस्येसी जाण ब्राह्मण भोजन श्राद्धयुक्त. जिवंत असताना त्यांचा सन्मान करतात, मेल्यावरती गया तीर्थ करतात, तिथं जाऊन त्यांचं श्राद्ध कर्म करतात, तर्पण करतात. प्रत्येक अमावस्याला काय करतात, ब्राह्मण भोजन श्राद्धयुक्त करतात. सुफळ तयाचा संसार सदा संतुष्ट श्रीधर. आशीर्वाद देती अमर हो कल्याण म्हणून. अशा लोकांचा संसार जो आहे तो काय होतं, सदैव काय होतं, सुखाचा सुफळ होतो. आणि त्याच्यावरती श्रीधर म्हणजे प्रत्यक्ष महाविष्णूची कृपा होते आणि महाविष्णू आशीर्वाद देतो. ऐसे जे का पितृभक्त पाही माझे नमन तयाचे पायी. हेची बुद्धी सर्व काळ हृदयी देवो शेषशायी परमात्मा. सांप्रत कलिमाजी पुत्रपण किंचित ऐकावे वर्णन. क्रोधे न भरावे पूर्ण नसा अमान्य वचनासी. आपुलिया सुखवा स्वार्था पिता साचवी द्रव्यार्था. नेणोणी पाप पुण्य पंथा धन सर्वथा साचवी तसे. आपल्या स्वार्थासाठी पिता काय करतो, द्रव्य साठवतो, पाप पुण्याचा कसलाही विचार करत नाही, पण आपला द्रव्य संचय करत असतो. म्हणे मुले माझी अज्ञान माझे झाले वृद्धपण. कामाई शेवटी धन पुत्रा लागून माझिया. हे काय, मी साठवलं धन आम्हाला उपयोगाला येईल असं म्हणतात.
माझ्या मुलाबाळांना उपयोग आहे. मग ते पुत्र होती तरुण, पितया ते आले वृद्धपण, सदा हेळसी ती दारुण, मागता धन न देती. पित्याला पण वृद्धपण येतं, त्याची सारखी हेळसांड करायला लागतात. काय पैसे मागितले तर पैसे देत नाहीत. पिता आपुले धन मागे, तयावरी डोळे फिरवती रागे, म्हणून मी याचे काय ऋण लागे, वडलोपार्जित पहिले. बालत्वापासून पाळीला, तोंडीचा घास चारिला, शेवटी पुत्र कामा न आला, वृद्धपणी पित्या ते. लहानपणापासून त्याला आपण पाळला, मुलाला स्वतःच्या तोंडचा घासवर त्याला काढून घातला, शेवटी मुलगा काही कामाला आला नाहीये. ऐसे ही पुत्र असती, नको देवा ऐशियाची संगती, जिता नाही गती, मेलिया सद्गती केवी होय. जिवंतपणी जर त्याला गती मिळत नाही, मेल्यावर काय मिळणार गती. म्हणून एकची पुत्र भला, जेणे कुळाचा उद्धार केला, हेही परत्र साधनी भला, वंश केला उद्धारो. ऐसे जे का सुपुत्र पाही, तेची आचरती अमस्या व्रताई, आणि पुण्यकर्म पायी परलोक पाही साधती ते. असे जे पुत्र असतात ते अमावस्या व्रत पाळतात आणि पुण्य प्राप्त करून घेतात. जे नर करीती पिंडदाना, ते वरी आचरती व्रता ते, तयाही वरी मलमासा ते, विशेष पर्वणी अमावस्या. मलमासा महिन्यातली जी अमावस्या आहे ती फार मोठी पर्वणी असं त्यांनी सांगितलेलं आहे. ऐसी ही पर्वे दोन पाही, पौर्णिमा अमावस्या तेही, तुम्हा निवेदले सर्वही, शेषशाही वदलासे. हे महाविष्णूंनी सांगितलेलं आहे असं सांगितलं. हे दोन्ही पर्वणी आहेत. जे नर ऐकोनी नाचरती, पुराण श्रवणी न वैसती, तयाची न चुके याती, पुनरावृत्ती चुकेना. जे लोक ऐकून सुद्धा न ऐकल्यासारखं करतात, त्याप्रमाणे आचरण करत नाही आहेत, त्यांची यातायाती काय चुकत नाही आहे. पितरा ते न करीती तोष, तयाची संतती होय नाश, या लागी श्लोकाधार विशेष, श्रवण की जे आदरे. पितरांना जे काही संतुष्ट करत नाही, तोषवत नाहीत, त्यांना संतती होत नाही, त्यांचा संतती नाश होतो. आणि याला श्लोकाधार दिलेला आहे त्यांनी. तं मासं पितरस्तस्य कुर्वन्तो वायुभोजनं, तस्य विघ्नं प्रयश्यन्ति क्षुधि तास्तृषितास्तथा, ते संतति नाशयन्ति संपदो भवनानि च, तस्माद् मायां कर्तव्यं स्नानदानजपादिकं. या लागे श्रोते जन हो, मलमासा ते पहावो, अगत्य व्रता ते आचराहो, करा लाहो परमार्थाचा, जैसा लाहो घेता संसारी, तैसाच कीजे परमार्थावरी, तेणे चुकेल एरधारी, जन्मवरी खंडेल. हा नरदेह परम सांग, येथे धरावा सत्संगावीण साधन मार्ग, हाता न लगे सर्वदा. हा नरदेह जो आहे हा काय परम सांग आहे, हा न मिळणारी गोष्ट आहे. ते जर मिळाले असेल तर त्यावेळी काय केलं पाहिजे, आपण सत्संग धरला पाहिजे, संतांची संगती धरली पाहिजे, संतबोध आचरले पाहिजेत. आपण सत्संगाशिवाय साधन मार्ग नाही आहे, आणि तो कधी हाताला येतो ज्यावेळी आपण सत्संग करत असतो. म्हणून मलमास अवधी, साधा हो हेची संधी आधी, गाठ घाला मुळीपदी, भजा गोविंदी आदरे. स्वस्ती श्री अधिक मास महात्म्य, पद्मपुराणींचे संमत, मनोहर सूत विरचित, द्वादशो अध्याय गोडा. श्रीकृष्णार्पणमस्तु. भगवान श्रीरामचंद्र स्वामी महाराज चरणार्पणमस्तु. शुभं भवन्तु शुभं भवन्तु शुभं भवन्तु.